सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं. सत्ता येते, तशीच ती जाते सुद्धा. काँग्रेस 70 वर्ष काळ काँग्रेसनं 70 वर्ष राज्य केलं. ना काँग्रेस टिकली. परत भाजप आली. भाजप आज 12 वर्ष सत्तेत आहे. ते पुढच्या 29ला सत्तेत राहील की नाही याची गॅरंटी नाही. मग सत्तेत गेल्यानंतर एवढा माज, एवढी मस्ती, एवढी मग्रुरी ह्या लोकांना येते कुठून? हा सर्वात मोठा प्रश्न आज या ठिकाणी आपल्याला उद्भवताना दिसतोय. आता जे 6 खासदारांचं बंड झालं किंवा गद्दारी झाली, याला बंड बी नाही म्हटलं जात, याला उठाव बी म्हटलं जात नाही. याला गद्दारीच आणि गद्दारी हाच एक शब्द यांच्यासाठी तयार होतोय. कारण या खासदारांनी जे काही अति-उत्मात लावलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, हे खरंच उघड्या डोळ्यांनी बघण्यासारखं आहे. आता विषय मित्रांनो, खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या पत्रकारांना अरेरावी शिवीगाळ आणि मारून टाकण्याच्या धमकीबाबतचा. नक्की काय प्रकरण घडलंय? नक्की विषय काय आहे? आणि नक्की कशातून काय झालेलं आहे? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर नमस्कार, मी विजय आणि आपण पाहत आहे आपलं बोल की भावा नावाचं एक मराठी YouTube चॅनल. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील, तर आपल्या चॅनलला लागली सबस्क्राईब करा. माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत प्रत्येक अपडेटमध्ये तुम्हाला मिळत जातील. एवढी मात्र तुम्हाला नक्की मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या व्हिडिओला, या विषयाला सुरुवात करतो. 6 खासदारांचं महाराष्ट्रामध्ये बंड झालं. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंनी जी काही एकनाथ शिंदेची जहागिरी उतू चालली होती, त्याच्यातून 6 खासदार त्यांनी विकत घेतले. 6 खासदार विकत घेतल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं बाकीच्या 5 शांततेत आहेत, परंतु त्यातला 1 खासदार मात्र ज्या पद्धतीनं भाषा बोलतोय, ज्या पद्धतीची त्याची जी काही मग्रुरी चाललेली आहे, हे पाहून खरंच खूप वाईट वाटतंय. हे कायद्याचं राज्य आहे का? या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टींना थारा कसा दिला जातोय? या महाराष्ट्राचा गृहमंत्री काय करतोय? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला हे सगळं दिसत नाहीये का? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय करतोय? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हे सगळं दिसत नाही का? इटवीट हे तर लांबच राहिलं, परंतु ज्या पक्षात ते गेलेले आहेत, त्या पक्षाच्या अध्यक्षाला हे दिसत नाही का? जो सध्या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आहेत, त्यांना हे दिसत नाहीये का? कशा पद्धतीने यांची भाषा बोलण्याची, कशा पद्धतीने यांची अरेरावी आहे, कशा पद्धतीने हे सगळं घडतंय आणि आपण उघड्या डोळ्याने आपला महाराष्ट्र पाहतोय, हे महाराष्ट्रासमोरचं अत्यंत वेदनादायी दुःख आहे. तर मित्रांनो झालंय असं, की संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यामध्ये जो काही कलगीतुरा हे झालेला आहे, यावरती संजय राऊत अगोदर संजय दिना पाटील यांनी संजय राऊतांना धमकी दिली होती. म्हणजेच शिवसेनेला धमकी दिली होती, की मी जे पण कोण येईल त्यांना मी मारून पाठवेल. त्यांनी स्मशानामध्ये त्यांची बुकिंग करून ठेवावी, नाहीतर त्यांनी इन्शुरन्स काढवावा, हॉस्पिटलमध्ये जावावं. या सगळ्यावरती संजय राऊतांनी बी त्यांना जशास तसं उत्तर असं दिलं. तोडीस तोड उत्तर त्यांना दिलं आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया घेण्यासाठी ही पत्रकार लोकं त्यांच्यापर्यंत गेलेली होती. आता पत्रकारांनी त्यांच्यापर्यंत जाणं हा पत्रकारांचा अधिकार आहे. पत्रकारांनी त्यांच्यापाशीच काय पत्रकार कुठेही जाऊ शकतात. पत्रकारांना कुठलंही लिमिटेड नसतं. पत्रकार हा महाराष्ट्रातला असेल, देशातला असेल, जगातला कुठला तरी असला तरी पत्रकाराला पॉलिटिशियनचा सुद्धा मुलाखत घेण्याचा अधिकार आहे. त्याला गुंडांचा सुद्धा मुलाखत घेण्याचा अधिकार आहे. त्याला अंडरवर्ल्ड जो असेल त्याचाही अंडरवर्ल्ड जे असतात त्यांचाही मुलाखत घेण्याचा किंवा त्यांची बाजू मांडण्याचा पत्रकारांना अधिकार आहे. कारण लोकशाहीचा तो एक चौथा आधारस्तंभ आहे. बाजू मांडणं हे पत्रकारितेचं पहिलं कर्तव्य आहे आणि पत्रकार त्या इमाने ऐतबारे काय करत असतात? काही लोकं करतात पाकिटाबाजीसाठी किंवा पैशासाठी, पण सगळेच तसे नसतात. पण आता या मुद्द्यावरती संजय दिना पाटलांची अ, माहिती किंवा त्यांना काय प्रतिक्रिया काय आहे तुमची? हे जाणून घेण्यासाठी ते पत्रकार तिथे गेले असता, पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणारा हा महाराष्ट्रातला पहिलाच खासदार असेल. कसं असतं तुम्हाला सांगतो, काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देतो, की पत्रकार हे प्रश्न विचारणारच असतात. पण पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, परंतु तुम्हाला उत्तर द्याच, असं कुठल्याही प्रकारे तुमच्यावरती प्रेशर आणू शकत नाहीत. हा सुद्धा एक नियम आहे पत्रकारितेतला आणि याचं प्रत्येक प्रत्येक पत्रकार याचं पालन करत असतो. तो काही तुमच्यावरती लादत नसतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये पत्रकारांनीच कित्येक नेते मोठे केलेत. नाहीतर कोण नेते, कुठले नेते, कोणाला काय याचा ताळमेळ देखील नव्हता. पण तरीही या नेत्यांना मोठं करण्यामध्ये पत्रकारांचाच हात आहे ना. आणि पत्रकारांचाच हात असल्यामुळं हे असे नेते उदयास आले, मोठे झाले. असे खूप नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, जे फक्त आणि फक्त मीडियाने यांना कव्हर दिलं म्हणून हे मोठे झाले. आता मीडिया तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे. कारण त्यावर तुमची प्रतिक्रिया देणं स्वाभाविक आहे. यावरती जो पुढचा मुरब्बी राजकारणी असेल किंवा मुरलेला असेल, तर तो एकतर मीडियाला टाळतो, की बाबा तुम्ही माझ्यापर्यंत येऊ नका. तो काहीतरी चुकीचं सांगतो. मी इकडे-तिकडे असं करून काहीतरी कुठेतरी जाऊन बसतो किंवा काहीही करतो.
म्हणजे मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो. मीडिया गेटपर्यंत जाऊ शकतं, घरात जाऊ शकत नाही. हा मीडियाचा अधिकार आहे. गेटपर्यंत जाऊन ते असे वरून वगैरे कॅमेरे वगैरे लावतात, ते बूम वगैरे धरतात. पण ते घरामध्ये कोणाच्या घुसत नाही. त्यांना तो अधिकार नाहीये घरामध्ये जाऊन न्यूज कव्हर करण्याचा. तुम्ही बाहेरून करू शकता. गेटपर्यंत ठीक असतं. आणि मग तुम्ही हुलकावणी द्यायची असते मीडियाला. सांगायचं असतं, की मी इकडे चाललोय, तिकडे चाललोय आणि कुठेतरी लांब जाऊन अज्ञातस्थळी जाऊन थांबायचं असतं. विषय थंड झाल्यानंतर पुन्हा तुम्ही मुंबईत येऊन तुमचं जे काही आहे ते परत चालू करायचं असतं. आजची बातमी उद्या चालतच नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. मग अशामध्ये या संजय दिना पाटलांनी ज्या पद्धतीनं आरेरावीची भाषा आणि त्या आणि भाषेमध्ये बी त्यांच्या इतका ॲरोगंटपणा, इतका उद्धटपणा आहे, की काय करायचंय ते कर. कमिशनरला सांग. सांग, कर माझी तक्रार. काय माझी कमिशनर वाकडी करतो बघतो. अरे कोणती पद्धत आहे बोलण्याची? आणि हे भाजपला कसं चालतंय हे मोठा प्रश्न आहे. कारण त्याच मतदारसंघामध्ये भाजपच्या खासदाराला ते हरवून तिथं आलेले. मिहीर कोटेच्या नावाचा त्यांचा जो काय भाजपचा खासदार होता, त्या भाजपच्या खासदाराला हरवून तिथं ते निवडून आलेले आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे. तो खासदार तो हरलेला तिथला भाजपचा होता. मग हे भाजपला चालतंय कसं? भाजपच्या हातात गृह खातं आहे. त्यांनी ठरवलं तर तो खासदार त्या ठिकाणी आता डिस्क्वालिफाय सुद्धा होऊ शकतो. कारण लोकप्रतिनिधीला ही भाषा शोभत नाही आणि लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून ज्या मीडियाकडे पाहिलं जातं, त्या मीडियाला कुठल्याही प्रकारे त्या मीडियाला कुठल्याही प्रकारे तुम्हाला अशा भाषेमध्ये बोलणं किंवा त्यांच्यावरती हाणामारी किंवा मारून टाकू, अशा बातम्या देणं किंवा ऑन रेकॉर्ड बोलणं. ऑफ रेकॉर्ड तर काय बोलत असले याचा तपासच नाही. ऑन रेकॉर्ड बोललाय आणि रेकॉर्ड कर म्हणतोय तो. खासदार हा ऑन रेकॉर्ड बोलतोय, रेकॉर्डिंग करा म्हणतोय. म्हणजे विचार करा या खासदाराची काय पत असेल. आणि हे सगळं कोणीही असला तरी कायद्यापेक्षा मोठा नसतो हो. आणि कायदा जर इतका आपला कमकुवत झाला असेल किंवा यांच्यापर्यंत ह्यांना वाय प्लस सिक्युरिटी दिली अशा लोकांना, जे स्वतः वाय प्लस सिक्युरिटीचा सन्मानच करत नाही तो माणूस. की बाबा दिली मला वाय प्लस सिक्युरिटी बाकीचे 5 खासदार आहेतच की. ते काय असे बडा बोलत सुटले का? त्यांना माहिती आहे आपल्याकडून काहीतरी चुका झालेल्या सो थोडं याला त्याला हे करून ह्यातून आपण बाहेर पडूया. पण कुठलाही खासदार ह्या लेव्हलची भाषा वापरत नाही. मात्र या संजय दिना पाटलांनी जी भाषा वापरलेली आहे, यावरती आता काय गृह खातं काय करतंय? का फक्त बघ्याची भूमिका घेतंय आणि निव्वळ आणि निव्वळ जे चाललंय ते चालू दे असं जर म्हणत असेल, तर देवेंद्र फडणवीस तुमच्या गृह खात्याचं हे पूर्णपणे फेल्युअर आहे, पूर्णपणे अपयश आहे. हे कालही सत्य होतं, ते आजही सत्य आहे, ते उद्याही सत्यच राहील.